तो आला आणि पुढच्या काही सेकंदात प्रतापगडावर रक्ताचं वादळ उठणार होतं. अफजल खान शामियानात शिरला. उंच शरीर, डोळ्यात कपट आणि चेहऱ्यावर खोटा असो. त्याला खात्री होती आज शिवाजी संपणार. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले. शांत चेहरा, साधे कपडे आणि डोळ्यात फक्त जळणारं स्वराज्य. क्षणभर दोघे समोरासमोर उभे राहिले. संपूर्ण सह्याद्रीचा श्वास थांबला होता. अफजल खान मोठ्याने हसला. ए शिवाजी, मिठी मार. महाराज पुढे गेले, पण त्यांना माहित होतं हा माणूस विश्वासघात करणारच. म्हणूनच अंगात चिलकत आणि हातात लपलेलं वाघनखं. दोघांनी मिठी मारली. अफजल खानाने कमरेतून कट्यार काढली आणि थेट महाराजांच्या पाठीवर वार केला, पण कट्यार चिलकतावर आदळली. अफजल खान काही समजण्याआधीच महाराजांचा हात विजेसारखा फिरला. वाघनख्यांनी अफजल खानाचं पोट फाडलं. अफजल खान वेदनेने किंचाळला, धोका धोका धोका. आणि तेवढ्यात त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा थेट महाराजावर तुटून पडला. मग आपले मावळे का कमी आहेत का? आपला पण मावळा विजेसारखा पुढे आला. त्याचं नाव होतं जीवा माला. जिवाजींनी एका वारातच सय्यद बंड्याचा हात तोडला. रक्त हवेत उडालं आणि प्रतापगड दणानून गेला. म्हणूनच आजही इतिहास गरजतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आणि त्याच क्षणी प्रतापगडावर शिंग वाजली आणि जंगलात लपलेले मावळे वाऱ्यासारखे बाहेर आले. हर हर महादेव या गर्जनेने पूर्ण सह्याद्री पावन झाला. आणि अशी होती क्रूर अफजल्याची कहाणी. आणि असाच थरारक इतिहास माहिती करून घ्यायचा असला तर आपल्या चॅनलला फॉलो करा. हिस्ट्री विथ शुभम.